जाहीर झाल्यामुळे वादाला तोंड फुटलंय। महापौर पदाच्या सोडतीमध्ये फिक्सिंग झालं असा गंभीर आरोप विरोधकांनी केलाय। 29 महापालिकांच्या निकालानंतर प्रतीक्षेत असलेली महापौर पदाची सोडत आज जाहीर झाली। यातील विशेष बाब म्हणजे राज्यातील प्रमुख 15 शहरांचा कारभार महिलांच्या हाती जाणार आहे। यामध्ये प्रामुख्याने मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पुणे या ठिकाणी महिला महापौर होणार आहेत। या संदर्भात 17 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातल्या महापौर होणार आहेत, तर कोल्हापूर, उल्हासनगर, चंद्रपूर या ठिकाणी महापौर पद ओबीसींकरता राखीव असेल। मी जाणून बुजून शेड्यूल ट्रॅपचे आमच्याकडे 2 उमेदवार आहेत। तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो। याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे। त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे। त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ। पण मला जेव्हा रुलिंग देताना अजूनही असं वाटलं नाही, कारण त्यांचं ऑब्जेक्शन असंच होतं की इथे आम्हाला मुंबईत एससी का नाही दिलं, मुंबईत ओबीसी का नाही दिलं, मुंबईत हे का नाही दिलं। तर जशी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता। आपण या प्रक्रियेचं लाईव्ह चित्रण सगळ्यांना दाखवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हालाही कळेल की त्या ऑब्जेक्शन मध्ये काही अर्थ। दरम्यान महापौर पदासाठी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीवर टीका करत विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला। नाही, हे सोडतच पूर्णतः पारदर्शी नाही। यामध्ये हे सगळं फिक्सिंग आहे आणि आपल्या सोयीनुसार हे केलेलं आरक्षण, काढलेलं आरक्षण आहे असं माझं स्पष्ट मत आहे। मुंबईमध्ये जे आरक्षण काढलं गेलं ते सुद्धा एस टीसाठी ज्यावेळेस नावं टाकले गेलेत, एस टीचे महानगरपालिका ठरवलेत त्यावेळेस त्यामध्ये मुंबईचा समावेश नव्हता। मी परवा बोलताना म्हणालो की जर हे आरक्षण नागपूरमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी येत असेल तर हे आरक्षण फिक्सिंग आहे। ॲक्च्युअली जर ओपनचं होतं तर ह्या वेळेला चक्राकार पद्धतीने तुम्हाला ओबीसीचं आणि एस टीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं आणि दुर्दैवानं ही जगलरी केलेली आहे। तुमच्याकडं एस टीचा उमेदवार नसल्यामुळे केलेली जगलरी आहे आणि ती जगलरी ही लोकांच्या लक्षात आणून देणं नियमाप्रमाणे हे आमचं कर्तव्य आहे। कोणत्या 15 शहरांमध्ये महिलांसाठी महापौरपद राखीव असेल पाहूया। मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, नवी मुंबई या ठिकाणी सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरता महापौर जो आहे तो होणार आहे, तर मीरा भाईंदरमध्येही सर्वसाधारण महिला प्रवर्गातला महापौर असेल। अकोल्यामध्ये आणि चंद्रपूरमध्ये ओबीसी महिला, मालेगावात सर्वसाधारण महिला आणि धुळ्यामध्ये देखील सर्वसाधारण महिला प्रवर्गातला महापौर हा विराजमान होईल। जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिला, लातूरमध्ये अनुसूचित जाती महिला, नांदेड सर्वसाधारण महिला, जालना अनुसूचित जाती महिला प्रवर्गातला महापौर पाहायला मिळेल। इकडे अकोट नगरपालिकेनंतर आणखी एका नगरपालिकेत भाजप सोबत एमआयएम